Hello everyone, my name is Archana Paul, a lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. Our subject is biochemistry and clinical pathology. In that we are studying our third chapter, that is carbohydrates. Carbohydrates हा चॅप्टर बघतोय आपण. कार्बोहायड्रेट्समध्ये आपण बघितलं की कार्बोहायड्रेट्स हे काय आहेत. त्यामध्ये as I told you, carbohydrates are the polyhydroxyaldehydes or ketones or the compounds derived from the hydrolysis. कार्बोहायड्रेट्स हे काय असतात, पॉली म्हणजे काय, मेनी. पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स असतात किंवा ते किटन्स असतात किंवा ते असे कंपाऊंड्स असतात की जे हायड्रोलिसिसपासून डिराइव्ड होतात. आता आपण त्याच्यामध्ये बघितलं की क्लासिफिकेशन काय आहे कार्बोहायड्रेटचं. इन दॅट वी हॅव सीन दिस इज द क्लासिफिकेशन: मोनोसॅकॅराइड्स, ऑलिगोसॅकॅराइड्स, पॉलिसॅकॅराइड्स. मोनोसॅकॅराइड्स म्हणजे काय असतं, कार्बोहायड्रेट्स दॅट कॅनॉट बी हायड्रोलाइज टू सिम्पलर कंपाऊंड्स, म्हणजे त्यांचे हायड्रोलाइज होत नाही वेगवेगळ्या सिम्पल कंपाऊंड्समध्ये, कारण ते एकच युनिट असतात. त्यांना म्हटलं जातं मोनोसॅकॅराइड्स. त्याच्यामध्ये आपण हे टाईप्स बघितले: अल्डोसेस, किटोसेस, त्यानंतर ट्रायोसेस, टेट्रोसेस, पेंटोसेस, हेक्झोसेस, हेप्टोसेस. त्यानंतर बघितलं आपण डायसॅकॅराइड्स की ज्याच्यामध्ये 2 मोनोमेरिक युनिट असतात, त्यांना डायसॅकॅराइड्स म्हणतात. ऑलिगोसॅकॅराइड्स ज्याच्यामध्ये 3 ते 10 एवढे मोनोसॅकॅराइड्स असतात, त्यांना ऑलिगोसॅकॅराइड्स असं म्हटलं जातं. अँड द लास्ट इज द पॉलिसॅकॅराइड्स विच कंटेन मेनी मोनोसॅकॅराइड, म्हणजे त्याच्यामध्ये मेनी मोनोसॅकॅराइड्स युनिट्स असतात, त्यांना पॉलिसॅकॅराइड म्हणतात. पॉलिसॅकॅराइड्समध्ये आपण 2 क्लासेस पाहिले: होमोपॉलिसॅकॅराइड्स की ज्याच्यामध्ये एकाच प्रकारचे मोनोसॅकॅराइड्स असतात, त्यांना होमोपॉलिसॅकॅराइड म्हटलं जातात. होमो मीन्स सेम, आणि हेटेरोपॉलिसॅकॅराइड ज्याच्यामध्ये 2 किंवा मेनी टाईप्सचे मोनोमर्स असतात, त्यांना हेटेरोपॉलिसॅकॅराइड्स असं म्हटलं जातं. दीज आर दी स्ट्रक्चर ऑफ शुगर्स हे जे आपण एक्झाम्पल बघितले. फर्स्ट इज दी डी ग्लिसरोज, डी इरिथ्रोज. D and L. D means that is dextrorotatory, L means levorotatory, that is the part is related to optical isomerism. This is the structure of disaccharides. As I told you, disaccharides means which contain 2 monomeric units. They are known as disaccharides. And this third one is the polysaccharides. In that we have seen 2 classes: homopolysaccharides. The monomeric units are arranged in the form of long chain, either or branch or in branch. The example of homopolysaccharides are starch, glycogen and cellulose. होमोपॉलिसॅकॅराइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सेम प्रकारचे मोनोमेरिक युनिट्स असतात की जे एकतर ब्रँच असतात किंवा अनब्रँच असतात, त्यांना म्हटलं जातं होमोपॉलिसॅकॅराइड. त्याचे एक्झाम्पल जे आहेत ते स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज. हे होमोपॉलिसॅकॅराइड्सचे एक्झाम्पल झाले. त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे तो आहे स्टार्च. स्टार्च हे एक होमोपॉलिसॅकॅराइड आहे, डी ग्लुकोज. आणि ते कुठे फाउंड होतं, इट इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट दी, म्हणजे जे व्हेजिटेबल्स असतात जसं की ग्रेन्स, फ्रूट्स, ट्युबर्स, ह्याच्यामध्ये हे होमोपॉलिसॅकॅराइड डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. जर स्टार्च आहे त्याचं जर कंप्लीट हायड्रोलिसिस केलं, ब्रेकडाऊन केलं, हायड्रोलिसिस केलं, तर ते आपल्याला ग्लुकोज देतं. त्याचे 2 मेजर कॉन्स्टिट्युएंट्स आहेत स्टारचे. त्याच्यामध्ये म्हणजे 2 कॉन्स्टिट्युएंट मेन असतात. एक असतं अमायलोज आणि एक असतं अमायलोपेक्टिन. अँड दे आर डिफरंट इन द मॉलिक्युलर स्ट्रक्चर. अमायलोज म्हणजे एक लिनियर किंवा अनब्रँच चेन असते ऑफ डी ग्लुकोजची, म्हणजे डेक्स्ट्रोरोटेटरी ग्लुकोजची ती एक लिनियर चेन असते किंवा आपण त्याला अनब्रँच म्हणू शकतो. आणि अमायलोपेक्टिन जे असते ती ब्रँच चेन असते. ड्युरिंग डायजेशन स्टार्च इज हायड्रोलाइज टू ग्लुकोज बाय सलायव्हरी अँड पॅन्क्रियाटिक अल्फा अमायलेज अँड फायनली ॲब्सॉर्ब इन दी ब्लड. जेव्हा डायजेशन होत असतं त्यावेळेस स्टार्चचं हायड्रोलायसिस होतं ग्लुकोजमध्ये बाय सलायव्हरी अँड पॅन्क्रियाटिक अल्फा अमायलेज, अँड देन इट इज ॲब्सॉर्ब, म्हणजे ते नंतर ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतं. सेकंड जे एक्झाम्पल आहे सॅकॅराइड्समधलं होमोसॅकॅराइड्सचं, ते आहे ग्लायकोजन. ग्लायकोजन इट इज अ ॲनिमल होमोपॉलिसॅकॅराइड, म्हणजे जसं आपण बघितलं स्टार्च की जे व्हेजिटेबल किंगडम थ्रू फाउंड होतं, ग्लायकोजन जे आहे ते ॲनिमल होमोपॉलिसॅकॅराइड आहे की जे फक्त ग्लुकोजचं बनलेलं असतं. आणि ते एक हायली ब्रँच पॉलिसॅकॅराइड आहे, म्हणजे ते ब्रँचमध्ये असतं. इन केस the metabolic fuel is stored in the form of glycogen. It is deposited in liver, muscle and is notably absent in the brain.
आता हे इन केस ऑफ ॲनिमल्स ती मेटाबॉलिक फ्युएल जे असतं ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालेलं असतं आणि ते लिव्हरला मसलच्या आसपास ते स्टोअर झालेलं असतं आणि ते ब्रेनमध्ये अबसेंट असतं. आता हा जे ग्लायकोजन आहे, ग्लायकोजनमध्ये त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत, ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत, हे अल्फा 1 to 4 लिंकेज असे जॉईन झालेले असतात आणि त्यांची ब्रँचिंग अल्फा 1 to 6 इथपर्यंत असते. त्यानंतर होमोपॉलिसॅकराइड्सचं थर्ड जे एक्झाम्पल जे आहे ते आहे सेल्युलोज. इट इज अ होमोपॉलिसॅकराइड ऑफ ग्लुकोज विच इज प्रेझेंट इन सेल वॉल ऑफ प्लांट्स, की जे सेल्युलोज जे प्लांट्सचे जे सेल वॉल आहेत त्यांच्यामध्ये हे फाउंड होतं. ते एक्स्ट्रीमली इनसोल्युबल असतं इन मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. सेल्युलोज हे काय असतं, इनसोल्युबल असते. जे ऑर्गॅनिक सॉल्वंट्स आहेत वेगवेगळे, इथेनॉल, मिथेनॉल जे काय असते ते त्यांच्यामध्ये एक्स्ट्रीमली इनसोल्युबल असतं, म्हणजे ते सोल्युबल होत नाही. आणि त्याच्यामध्ये इट कंटेन्स बीटा ग्लुकोज युनिट्स इन द लिनियर चेन, म्हणजे त्याच्यामध्ये एक लिनियर चेन असते बीटा ग्लुकोज युनिट्सची, म्हणजे ते काय असतं, लिनियर असतं, ब्रँच नसतं. आणि त्याची जी लिंकेज असते ती असते बीटा 1 to 4 लिंकेज, अशी त्यांची लिंकेज असते. लिंकेज जसं तुम्ही स्ट्रक्चर मी तुम्हाला आता दाखवले होते, हे बघा, हे जे लिंकेज जे असतात, ह्या ज्या लिंकेज असतात ह्यांना लिंकेज असं म्हटलं जातं, की जे एकमेकांना कनेक्टेड असतात त्यांना लिंकेज असं म्हटलं जातं. अल्फा लिंकेज, बीटा लिंकेज. जर कार्बन ॲटमजवळ पहिला फंक्शनल ग्रुप जर असेल तर त्याला अल्फा कार्बन ॲटम असं म्हटलं जातं, दुसरा जर असेल तर त्याला बीटा म्हटलं जातं. नंतर सेकंड जे पॉलिसॅकराइड्सचं जे एक्झाम्पल आहे, आत्ता आपण होमोपॉलिसॅकराइड बघितलं आणि होमोपॉलिसॅकराइडमध्ये आपण 3 बघितले एक्झाम्पल त्याचे, स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज. सेकंड जे आहे ते आहे हेटेरोपॉलिसॅकराइड. हेटेरो म्हणजे वेगवेगळे पॉलिसॅकराइड्स. आता होमोपॉलिसॅकराइड्समध्ये एकाच प्रकारचे युनिट असतात आणि हेटेरोपॉलिसॅकराइडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिसॅकराइड्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे युनिट असतात. मग त्याच्यामध्ये डी झेलोज, एल ॲराबिनोज, डी गॅलॅक्टोज, रॅमॅनोज, डी मॅनोज, डी ग्लुकोरोनिक ॲसिड, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे युनिट हेटेरोपॉलिसॅकराइड्समध्ये फाउंड होतात. थर्ड जे आहे ते आहे म्युकोपॉलिसॅकराइड. आता म्युकोपॉलिसॅकराइड्सचं जर हायड्रोलिसिस केलं तर ते आपल्याला अमायनो शुगर देतं, ॲसिटिलेटेड शुगर देतं आणि युरोनिक ॲसिड देतं. म्युकोपॉलिसॅकराइड्स इट इज अ इम्पॉर्टंट बायोलॉजिकल सबस्टन्स. तो एक काय इम्पॉर्टंट बायोलॉजिकल सबस्टन्स आहे. त्याचे एक्झाम्पल आहेत हायलोरोनिक ॲसिड, कोनड्रोटिन सल्फेट अँड हेपॅरिन. हे काय झाले, त्याचे एक्झाम्पल झाले. त्यामध्ये फर्स्ट जे त्याचं एक्झाम्पल आहे हायलोरोनिक ॲसिड, ती एक काय आहे, हायलोरोनिक ॲसिड एक लिनियर पॉलिमर ऑफ डायसॅकराइड, म्हणजे डायसॅकराइडची ते एक लिनियर पॉलिमर आहे आणि त्याची जी लिंकेज असते ती असते बीटा 1 to 3 आणि बीटा 1 to 4 ग्लायकोसिडिक लिंकेज असते त्याच्यामध्ये. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. डी ग्लुकोरोनिक ॲसिड, एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन, की हा एक काय आहे, एक लिनियर पॉलिमर आहे. लिनियर आहे म्हणजे ते काय असं लिनियर आहे बघा, त्याच्यामध्ये ब्रँचिंग नाही आहे. लिनियर पॉलिमर आहे डायसॅकराइडचं. त्याच्यामध्ये किती युनिट आहेत, ह्याच्यामध्ये किती युनिट आहेत, 2 युनिट आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, डायसॅकराइड. ते काय डायसॅकराइडचं एक पॉलिमर आहे. त्याची जी लिंकेज असते ती असते बीटा 1 to 3 आणि बीटा 1 to 4 ग्लायकोसिडिक लिंकेज असते. आता हे हायलोरोनिक ॲसिड काय कुठून कुठून आयसोलेट केलं जातं, इट इज आयसोलेटेड फ्रॉम अम्बिलिकल कॉर्ड, त्यानंतर स्किन, त्यानंतर व्हिट्रस ह्युमर, सायनोवियल फ्लुइड, येथून हे आयसोलेट केलं जातं. आयसोलेट म्हणजे कलेक्ट केलं जातं. त्यानंतर एक तर ते फ्री फॉर्ममध्ये फाउंड होतं किंवा बाउंड फॉर्ममध्ये फॉर्म होतं, म्हणजे एक तर फ्री असेल किंवा बाउंड फॉर्ममध्ये असेल. आणि ते कुठं बाइंड झालेलं असतं तर ते प्रोटीनला बाइंड झालेलं असतं. इट कन्सिस्ट ऑफ डी ग्लुकोरोनिक ॲसिड अँड एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन. त्याच्यामध्ये एक तर डी ग्लुकोरोनिक ॲसिड असतं आणि एन ॲसिटिल डी ग्लुकोसामाइन असतं आणि त्याचं पार्शियल स्ट्रक्चर जे आहे ते इथं दिलेलं आहे. On complete hydrolysis, hyaluronic acid yields equimolar parts of glucuronic acid, glucosamine and acetic acid. जर आता ह्याचं हायलोरोनिक ॲसिड आहे त्याचं कंप्लीट हायड्रोलिसिस केलं, कंप्लीट ब्रेकडाऊन केलं तर ते आपल्याला काय देणार, मग ग्लुकोरोनिक ॲसिड देणार, ग्लुकोसामाइन देणार आणि ॲसिटिक ॲसिड देणार. ठीक आहे. त्यानंतर हायलोरोनिक ॲसिड
aids in lubrication of the bonds joint of animals and it resists the penetration of bacteria and in the invading substances. आता हे हायलुरोनिक ॲसिड काय करतं, जर बॅक्टेरिया किंवा जे अदर इन्व्हेडिंग सबस्टन्सेस असतात त्यांचं पेनिट्रेशन होण्यापासून काय करतं, रेजिस्ट करतं. आता सेकंड जे एक्झाम्पल आहे ते आहे कोनरोटिन सल्फेट. हे कशाचं एक्झाम्पल आहे, कोनरोटिन सल्फेट. हे म्युकोपॉलिसॅकॅराइडमध्ये फर्स्ट आपण बघितलं हायलुरोनिक ॲसिड, सेकंड जे आहे कोनरोटिन सल्फेट. आता हे काय आहे, हे हेटेरोपॉलिसॅकॅराइड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हेटेरो म्हणजे काय, वेगवेगळे युनिट्स असतात म्हणून त्यांना म्हटलं जातं हेटेरोपॉलिसॅकॅराइड. इट इज अ हेटेरोपॉलिसॅकॅराइड आणि त्याचं जर हायड्रॉलिसिस केलं तर ते आपल्याला काय देतं, एन ॲसिटिल गॅलॅक्टोसामाइन, डी ग्लुकोरोनिक ॲसिड अँड सल्फ्युरिक ॲसिड. हे 3 कंपाऊंड आपल्याला कोनरोटिन सल्फेटचं जर हायड्रॉलिसिस केलं तर भेटतात. याच्यामध्ये फर्स्ट असतो एन ॲसिटिल गॅलॅक्टोसामाइन. हा जो आहे तो आहे एन ॲसिटिल गॅलॅक्टोसामाइन. त्यानंतर हा जो आहे तो आहे ग्लुकोरोनिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड. असे आपल्याला 3 कंपाऊंड भेटतात. आणि दी पॉलिसॅकॅराइड इट्स इज अ स्ट्रेट चेन विथ अ मॉलिक्युलर वेट ऑफ अबाउट 4300. आता ती एक काय पॉलिसॅकॅराइडची एक स्ट्रेट चेन आहे, त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 4300 अँड इट इज फाउंड इन कॉर्निया. आता हे कुठं फाउंड होतं कोनरोटिन सल्फेट, इट इज फाउंड इन कॉर्निया, कार्टिलेज अँड लंग्स या ठिकाणी ते फाउंड होतं. आणि थर्ड जे एक्झाम्पल आहे ते आहे म्युकोपॉलिसॅकॅराइडचं हेपॅरिन. हेपॅरिन इट इज अ हेटेरोपॉलिसॅकॅराइड अँड इट कन्सिस्ट ऑफ डी ग्लुकोरोनिक ॲसिड आणि डी ग्लुकोसामाइन. हे जे आहे फर्स्ट ते आहे ग्लुकोरोनिक ॲसिड आणि सेकंड जे आहे डी ग्लुकोसामाइन 2N सल्फेट 4,0 सल्फेट. हे एक हेटेरोपॉलिसॅकॅराइड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे युनिट आहेत, त्यामुळे त्यांना हेटेरोपॉलिसॅकॅराइड असं म्हटलं जातं. इट इज अन अँटीकोॲग्युलंट. तो एक अँटीकोॲग्युलंट आहे जो कुठे फाउंड होतो तर ते आपले जे लिव्हर असतं लिव्हरमध्ये, त्यानंतर स्प्लीनमध्ये, तसेच लंग्समध्ये आणि थायमसमध्ये हे अँटीकोॲग्युलंट फाउंड होतं. त्याचं जे मॉलिक्युलर वेट असतं ते असतं 20,000. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. हे आपण 3 एक्झाम्पल बघितले म्युकोपॉलिसॅकॅराइड्सचे. हायलुरोनिक ॲसिड, कोनरोटिन सल्फेट आणि हेपॅरिन. नेक्स्ट जो पॉईंट जो आहे तो आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम, जो तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये पण बघितलेला आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम काय असतं, आता हे जे शुगर्स असतात म्हणजे ऑप्टेन होतात, हे शुगर्स काय असतात ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात बिकॉज शुगर मॉलिक्युल्स कंटेन असिमेट्रिक कार्बन ॲटम. म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतं असिमेट्रिक म्हणजे सिमेट्रिक नसलेला कार्बन ॲटम असतो. आता कार्बन ॲटम कॅन हॅव 4 ग्रुप्स अटॅच टू इट. इफ ऑल these 4 ग्रुप्स आर डिफरंट देन द कार्बन ॲटम विल पजेस असिमेट्री. म्हणजे हा सपोज हे बघा, हा कार्बन ॲटम आहे, याला वेगवेगळे जर 4 ग्रुप असतील ABCD, हे 4ही ग्रुप जर वेगवेगळे असतील तर त्यांना म्हटलं जातं असिमेट्रिक कार्बन ॲटम. म्हणजे काय असिमेट्रिक, त्याला वेगवेगळे 4 ग्रुप आहेत त्याच्यामुळं तो काय झाला असिमेट्रिक कार्बन ॲटम झाला. अ कार्बन ॲटम इज सेड टू बी असिमेट्रिक वेन इट्स मिरर इमेजेस आर नॉन सुपरइम्पोजिबल ऑन इच अदर. म्हणजे त्याच्या मिरर इमेजेस काय असतात नॉन सुपरइम्पोजिबल असतात इच अदरला. हे तुम्ही बघू शकता, ही काय त्याची मिरर इमेज आहे. ठीक आहे. आता दीज टाईप्स ऑफ कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज इनॅन्शिओमेरिक पेअर. असे जे कंपाऊंड्स असतात असिमेट्रिक ह्यांना काय म्हटलं जातं इनॅन्शिओमेरिक पेअर म्हटलं जातं. आता इनॅन्शिओमर्स हॅव आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज बट दे इंटरॅक्ट डिफरंटली विथ पोलराइज लाईट. आता हे जे इनॅन्शिओमर असतात त्याच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात ते काय असतात आयडेंटिकल असतात, पण ते जे पोलराइज लाईटसोबत वेगवेगळ्या प्रकारे इंटरॅक्ट होतात. अँड दीज कंपाऊंड्स हॅव टेंडन्सी टू रोटेट दी प्लेन ऑफ पोलराइज लाईट. तर ह्यांची काय टेंडन्सी असते की प्लेन ऑफ पोलराइज लाईट रोटेट करण्याची ह्यांची टेंडन्सी असते, म्हणून त्यांना म्हटलं जातं की ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत. इफ द प्लेन ऑफ पोलराइज लाईट इज रोटेटेड इन क्लॉकवाईज डिरेक्शन देन इट इज कॉल्ड ॲज डेक्स्ट्रो रोटेटरी. जसं मी तुम्हाला सांगितलं D मीन्स डेक्स्ट्रो रोटेटरी अँड L मीन्स लिव्हर रोटेटरी. आता
जर प्लेन ऑफ पोलराइज लाईट आहे ती क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये रोटेट होत असेल, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये जर रोटेट होत असेल तर त्यांना म्हटलं जातं डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि जर ते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये रोटेट होत असेल तर त्यांना म्हटलं जातं लिव्हो रोटेटरी. फॉर गिवन इन आयसोमेरिक पेअर बोथ रोटेट द प्लेन ऑफ पोलराइज लाईट टू सेम एक्सटेंट बट इन अपोजिट डिरेक्शन. आता त्यांनी 2 एक्झाम्पल दिले ग्लिसरॉल्डिहाइडचे, ते मी डायग्राम टाकायची राहून गेली माझ्याकडून, की त्या ग्लिसरॉल्डिहाइडचे ते 2 एक्झाम्पल आहेत. त्या काय आहेत, ते दोन्ही पण प्लेन ऑफ पोलराइज लाईट रोटेट करतात, फक्त ते काय करतात अपोजिट डिरेक्शनमध्ये रोटेट करतात, म्हणजे एक डेक्स्ट्रो रोटेटरी जातो, एक लिव्हो रोटेटरी जातो. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे ते ऑप्टिकल रोटेशन इज मेजर्ड बाय अन इन्स्ट्रुमेंटल विच इज कॉल्ड ॲज पोलरीमीटर. एक पोलरीमीटर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं की ज्याने आपण ते ऑप्टिकल रोटेशन मेजर करतो, म्हणजे ते डेक्स्ट्रो रोटेटरी जातं आहे, लिव्हो रोटेटरी जातं आहे, हे जे असतं ते पोलरीमीटरने आपण मेजर करतो. त्या इन्स्ट्रुमेंटला पोलरीमीटर असं म्हटलं जातं. अँड सच अन इन्स्ट्रुमेंट डिझाईन इस्पेशली फॉर द एक्झामिनेशन ऑफ शुगर सोल्युशन इज कॉल्ड ॲज सॅकॅरीमीटर. आणि जे एक इन्स्ट्रुमेंट जे फक्त शुगर सोल्युशनच्या एक्झामिनेशनसाठी असतं त्याला त्या इन्स्ट्रुमेंटला म्हटलं जातं सॅकॅरीमीटर. स्पेसिफिक रोटेशन फॉर गिवन शुगर इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. हा फॉर्म्युला दिला आहे की ह्या फॉर्म्युल्याने ते जे स्पेसिफिक रोटेशन आहे ते मेजर केलं जातं, कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यामध्ये अल्फा टी लॅम्बडा इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय आय डिवायडेड बाय एल इंटू सी. आता जे फर्स्ट जे इक्वेशन आहे ते बघा, म्हणजे स्पेसिफिक रोटेशन, टी म्हणजे टेम्परेचर आणि लॅम्बडा म्हणजे ती वेवलेंथ असती. लॅम्बडा जर असेल कुठे पण तर ती वेवलेंथ असती. अल्फा म्हणजे जे ऑब्झर्व रोटेशन जे असतं ते तिथं मेन्शन केलं जातं. एल म्हणजे लेंथ ऑफ द सॅम्पल ट्यूब इन डेसिमीटर आणि सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम्स पर ml. Specific rotation is a constant and it is an inherent property of a substance similar to melting point, and the specific rotation of some common sugars in given in the following table. आता स्पेसिफिक रोटेशन जे असतात कंपाऊंड्सचे, सबस्टन्सेसचे, ते स्पेसिफिक असतात. ते जे म्हणजे प्रत्येक कंपाऊंडला त्याचं एक स्पेसिफिक रोटेशन असतं आणि ते त्यांनी मेन्शन केले तिथं. काही शुगर्स डी ग्लुकोज, डी फ्रुक्टोज, डी गॅलॅक्टोज हे वेगवेगळ्या शुगर्स आहेत, सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज, आणि त्यांनी त्याचे स्पेसिफिक रोटेशन जे आहेत ते मेन्शन केलेले आहेत. आणि आजचा जो लास्टचा पॉईंट जो आहे तो आहे म्युटा रोटेशन. आता जे आयसोमर्स असतात त्याच्यामध्ये सेम शुगर्स जर असतील ते काय होतात, वॉटरमध्ये डिझॉल्व होतात आणि त्यांचं जे ऑप्टिकल रोटेशन असतं ते ग्रॅज्युअली चेंज होत जातं. म्हणजे ते टाईमनुसार काय होतं, चेंज होतं आणि एक फायनल इक्विलिब्रियमला पोहोचतं. त्याला म्हटलं जातं म्युटा रोटेशन. म्हणजे हे वेगवेगळे जे आयसोमर्स आहेत सेम शुगर असलेले ते काय होतात, वॉटरमध्ये डिझॉल्व होतात आणि त्यांचं जे ऑप्टिकल रोटेशन असतं, म्हणजे त्यांची जी कॅपॅसिटी आहे प्लेन ऑफ पोलराइज लाईट रोटेट करण्याची, ती काय होत जाते, ते ऑप्टिकल रोटेशन ग्रॅज्युअली चेंज होत जातं एक इक्विलिब्रियमला, फायनल इक्विलिब्रियम व्हॅल्यूला येऊपर्यंत. आणि ह्या प्रोसेसला म्हटलं जातं म्युटा रोटेशन. तर आज आपण हे वेगवेगळे पॉईंट बघितले, त्याच्यामध्ये शुगर्सचे जे स्ट्रक्चर आहेत ते बघितले. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघितले, होमोपॉलिसॅकॅराइड्स, हेटेरोपॉलिसॅकॅराइड्स, म्युकोपॉलिसॅकॅराइड्स. त्यानंतर आपण बघितलं ऑप्टिकल आयसोमर काय असतात आणि लास्ट जे बघितलं म्युटा रोटेशन. तर रिमेनिंग चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.